नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. यद्यप्येते यवरती आघात द्यवरती आघात. यद्यप्येते न पश्यन्ति पवरती आघात. लोभोपहत चेतसः कुलक्षय लवरती आघात. कुलक्षय कृतन अनुस्वाराचा हलंत न. दोषम अनुस्वाराचा हलंत म. मित्रद मीवरती आघात त्रवरती आघात. मित्रद्रोहे च पातकम. यद्यप्येते न पश्यन्ति यद्यप्येते न पश्यन्ति म्हणा. म्हणा. छान. परत एकदा. लोभोपहत चेतसः. लोभोपहत चेतसः. म्हणा. छान. लोभोपहत यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः. छान म्हणताय. म्हणा. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः. कोणाचं तरी पेते येत आहे का? यद्यप्ये. हा म्हणा. हा म्हणा. 1 2 3. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः. म्हणा. परत एकदा. कुलक्षय कृतं दोषं. कुलक्षय कृतं दोषं. बघा अक्ष म्हणताना षचा उच्चार कळतोय का नाही. आणि दोषम. हा. कुलक्षय कृतं दोषम. म्हणा. छान. मित्रद्रोहे च पातकम. मित्रद्रोहे च पातकम. छान म्हणताय. म्हणा. छान. पूर्ण ओळ बघा. कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम. छान. म्हणा.
कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् छान. कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् परत एकदा. कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. पूर्ण श्लोक बघा. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. म्हणा. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. छान. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. फक्त कोणीतरी यद्यप्येते म्हणतंय तर ते यद्यप्ये प्ये हां हां 1 2 3 यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. छान. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. परत एकदा. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. यदि अपि एते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. आता इथे एक कृष्णाचाच प्रश्न काय येईल हे अपेक्षित धरून अर्जुनाने अजून आपलं म्हणणं पुढे दामटलंय. म्हणजे काय, कृष्ण याच्यावर कदाचित म्हणू शकेल, अरे तू लढू इच्छित नाहीयेस ते ठीक आहे, पण हे आलेत त्यांचं काय करणार आहेस? हे तर तुझ्याशी लढायला आलेत ना, तुला भले इच्छा नसेल पण हे लढायला आलेत त्यांचं आता काय करतोस ते बोल, असा प्रश्न समोरून येऊ शकेल असा विचार करून अर्जुन आधीच बोलून जातोय. तो म्हणतोय यदि अपि एते, यद्यपि जरी, हे एते न पश्यन्ति, कसे न पश्यन्ति? पाहत नाहीत. न पश्यन्ति पाहत नाहीत. काय पाहत नाहीत? पुढे. पण त्यांचं जे विशेषण वापरलंय ते महत्वाचं आहे. लोभोपहत चेतसः एते. एते धार्तराष्ट्राः कथमेते लोभोपहत चेतसः, ज्यांचं चित्त, ज्यांची मती ही लोभाने अपहत झाली आहे, लोभाने मेली आहे, लोभाने ज्यांची सारासार विवेकाची बुद्धी संपून गेली आहे, लोभ इतका बळावलाय, डोक्यावर स्वार झालाय की त्यांना राज्याच्या प्राप्ती पलीकडे, जिंकण्या पलीकडे, जयाच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाहीये. हा एवढा नाश ओढवलाय पण तरीही त्यांना त्याचं भान नाहीये. म्हणून लोभोपहत चेतस असं त्या धार्तराष्ट्रांचं विशेषण आहे. मग काय, त्या लोभामुळे मतिभ्रष्ट झालेले हे काय पाहत नाहीत? न पश्यन्ति कुलक्षयकृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम. मित्रद्रोहाचं पातक यांना लाभेल. म्हणजे काय, आपलेच जे मित्र आहेत, आपलंच हित चिंतणारे जे आहेत, त्यांचा नाश एक प्रकारे या युद्धातून ओढवला. भले ते तुम्हाला सपोर्ट करायला आले पण त्यातून झालं काय, प्रत्येकाची हानीच झाली. युद्धामध्ये मनुष्यहानी होतीये, वित्तहानी होतीये, अनेक प्रकारच्या हानी होत आहेत. आणि या फक्त लढणाऱ्या दोन पक्षांच्या नाही आहेत,
त्या राष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातून हे दुःख विभागलं जाणार आहे. प्रत्येक घरातून कोणा ना कोणाची तरी आहुती पडणार आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. म्हणजे जे आज त्यांचं हित चिंतत आहेत, त्यांच्या मागे पाठराखण करण्यासाठी उभे राहिलेत, ते आपल्या लोभापायी स्वतःचं तर नुकसान करतीलच, पण या त्यांच्या पाठीराख्यांचं पण नुकसान करतील, त्यांचा द्रोह करतील, त्यांचा नाश करतील. हे मित्रद्रोहाचं पातक त्यांना लागतंय हे त्यांना लक्षात येत नाहीये. म्हणून ते लोभोपहत चेत असे आहेत. आणि दुसरं काय, सगळ्यात मोठं कुलक्षय कृतम दोषम. हे तर पातक आहे, पण त्याच्यापेक्षा महादोष एक दाखवलाय. तो काय, तो कुलक्षय कृतम. अख्ख्या कुळाचा नाश ओढवेल. हे कुळ जे एवढ्या मोठ्या राजर्षींनी मंडित झालेलं आहे, चंद्रापासून हा सगळा वंश वाढलाय. म्हणजे जसा भगवान श्रीरामांचा सूर्यवंश प्रसिद्ध आहे, तसा कौरव पांडव आणि कृष्णाचा चंद्रवंश प्रसिद्ध आहे. तर त्या चंद्रापासून सुरू झालेला हा एवढा महान राजर्षींचा वंश हा या युद्धात संपून जाईल, नष्ट होईल. हा दोष पण त्यांना दिसत नाहीये. त्यामुळे आंधळे झालेले हे, ज्यांची मती त्या लोभाने मारली गेली आहे, असे ते जरी हे दोष ही पातकं पाहत नसतील तरी